Good morning, students. In previous lecture, we have learned energy. Energy exists in various forms like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear, and solar energy. Also, we learned some examples about it. Then we learned first type, kinetic energy. First type of energy is kinetic energy. The energy which an object has because of its motion is called its kinetic energy. Then we learn expression for kinetic energy. And next type of energy is potential energy. The energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. Expression for potential energy and examples. काल आपण ऊर्जेचे विविध प्रकार म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो ऊर्जेची विविध रूपं व्हेरियस फॉर्म्स आपण बघितलेले होते. यामध्ये सुरुवातीला आपण पहिला प्रकार बघितला तो म्हणजे गतिज ऊर्जा, त्यानंतर स्थितिज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन, विशिष्ट स्थिती किंवा स्थानामुळं जी ऊर्जा निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण स्थितिज ऊर्जा. आणि शेवटी जाता जाता एक प्रश्नही तुम्हाला दिलेला होता बघा, डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. काय सांगता येईल फरक तुम्हाला बघा. पहिल्यांदा डेफिनेशन आपण बघितली. आता पोटेन्शियल एनर्जीना वर्क घडून येत नाही आपण बघितला, तो पॉईंट लिहायला पाहिजे. सो कायनेटिक एनर्जी इट ऑकर्स ओनली इन वन फॉर्म and for doing work it does not have to be transformed into another form. म्हणजे गतिज ऊर्जेमुळंच कार्य घडून येतं, गतीमुळंच कार्य घडून येतं. आपल्याला माहिती आहे वाहनाला गती मिळाल्यामुळंच कार्य घडून आलं, डिस्प्लेसमेंट झालं. पण पोटेन्शियल स्थितीमुळं कार्य घडून येतं का, तर येत नाही. सो इन पोटेन्शियल एनर्जी इट ऑकर्स इन व्हेरियस फॉर्म्स, मीन्स gravitational potential energy, electrical potential energy, but work is not done till it is transformed into kinetic energy. म्हणजे कार्य घडून येण्यासाठी कोणत्या तरी गतिज ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी पोटेन्शियल एनर्जी ही वापरावी लागते. देन नेक्स्ट पॉइंट, फॉर्म्युला kinetic energy is equal to 1/2 mv² and potential energy is equal to mgh. अशा पद्धतीने हा डिफरन्स तुम्हाला लिहायला काल सांगितलेला होता. द नेक्स्ट एक्झाम्पल, Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball of mass m kept on a table in a given figure. What answers will they get? बघा प्रश्न काय विचारलेला आहे. Will they be different? What do you conclude from this? म्हणजे अजय आणि अतुल दाखवलेत बघा, हे वेगवेगळ्या उंचीवर आहेत आणि त्यांच्यापासून एक ठराविक उंचीवर एक चेंडू ठेवलेला आहे. मग आपणाला असा प्रश्न विचारला आहे की त्या चेंडूची स्थितिज ऊर्जा आपणाला काढायला सांगितलेली आहे, तर त्यांची उत्तरं समान येतील का, नाहीत येणार. कारण जर हाईट डिफरंट असेल तर एम जी एचची व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे, डिफरंटच येणार आहे. इज डिपेंड ऑन हाईट. सो पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह, सापेक्ष आहे. रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष आहे, प्रत्येकाला कशी दिसते किंवा कशा उंचीवर आहे त्याच्यावर अवलंबून आहे.
the heights of the ball with respect to Ajay and Atul are different. So the potential energy with respect to them will be different. It depends on height. A difference in height value is also change. त्या जशी बदलत जाईल उंची तशी तशी त्याची व्हॅल्यूसुद्धा काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. हाईट चेंज झाली की पोटेन्शियल एनर्जी पण काय होणार, चेंज, बिकॉज ऑफ फॉर्म्युला MgH. लक्षात येते. देन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आपण आता डिफरन्समध्ये पॉईंट बघितला की फक्त पोटेन्शियल एनर्जी असून कार्य घडत नाही, त्याचं रूपांतर व्हायला पाहिजे कायनेटिक एनर्जीमुळं मध्ये. त्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. कन्व्हर्जन ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर स्टोअर्ड इन डॅम. डॅम धरणामध्ये साठवलेलं पाणी म्हणजे कोणती ऊर्जा झाली, पोटेन्शियल एनर्जी. अँड वॉटर स्टोअर्ड इन अ डॅम possesses potential energy. And when water falls, ज्यावेळी ते पाणी आपण सोडतो धरणातून टर्बाईन्सवर, दिस पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. पाण्याला गती प्राप्त झाली, उंचीवरून पाणी खाली यायला लागलं म्हणजे त्याला गती मिळाली बिकॉज ऑफ इट्स मोशन, कायनेटिक एनर्जी. अँड इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इज यूज टू ड्राईव्ह टर्बाईन्स. आपल्या इथं जवळचं जलविद्युत केंद्र म्हणजे कोयनानगर, कोयना धरण, शिवसागर जलाशय म्हटलं जातं बघा. तर आपल्या इथं पोफळीला, चिपळूण जवळ पोफळीला सुद्धा वीज निर्मिती केंद्र आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती आहे की धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो म्हणजे त्याच्या गतीचा उपयोग केलेला आहे. पाण्याचा उपयोग म्हणजे कसा, गती त्याची मिळवलेली आहे. पाण्यापासून वीज तयार होत नाही, पाण्याच्या गतीचा उपयोग करून टर्बाईन्स फिरवले जातात. आणि टर्बाईन फिरवले की काय होतात की ते मॅग्नेटिक म्हणजे हॉर्सशू मॅग्नेटमध्ये असतात आणि त्यामुळं मॅग्नेटिक फील्डमध्ये ती फ्रेम रोटेट झाली की इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणतो, जलविद्युत केंद्र. पुढच्या वर्षी 10वीला तुम्हाला याची स्केमेटिक डायग्रॅमसह माहिती आहे. कोयना धरणाचं चित्रसुद्धा पुढच्या वर्षी तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इज यूज टू ड्राईव्ह टर्बाईन्स. टर्बाईन्स फिरवले जातात. अँड द टर्बाईन्स आर कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर अँड प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली जाते. अँड दिस इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू वेन यूज आयर्न. इस्त्री ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपण काय करतो, हीट जनरेट करतो. त्यामुळं इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इन टू हीट. देन यूज बल्ब, ट्यूब, means this electric energy converted into light. then we use speaker. म्हणजे एक स्पीकरमध्ये आपण काय करतो, दिस एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. लाईक दिस वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म. मग आता कोणत्या प्रकारातून कोणत्या प्रकारामध्ये ऊर्जा स्थानांतरित झाली ते बघा बरं. First, in dam, potential energy. Falls water means flowing water, kinetic energy. Then rotate turbine, mechanical energy. Mechanical energy converted into electrical energy, electricity generate झाली. Then electrical energy converted into iron, in iron, heat energy. Speaker, sound energy. Tube, bulb, light energy. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं अशा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येतं. अशी बरीचशी उदाहरणं सांगता येतात. म्हणून एक सगळ्यात मोठं आणि चांगलं उदाहरण तुम्हाला सांगितलं, हे नेहमी लक्षात ठेवा, धरण, डॅम. सो अनदर सम एक्झाम्पल्स फॉर यू. कॅन यू टेल, तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, सांगा पाहू. अ स्ट्रेच पीस ऑफ रबर, ताणलेला रबराचा तुकडा. फास्ट मुव्हिंग कार, वेगाने जाणारी मोटार. द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम. स्पेलिंग लिहून ठेवा, व्हिसलिंग म्हणजे शिटी, कुकरची शिट्टी वाजते बघा, WHISTLING, व्हिसलिंग. उच्चार पण बघा कसा आहे. द क्रॅकर्स एक्सप्लोड इन दिवाळी.
दिवाळीत तुम्ही फटाके वाजवता ना, ती केमिकल एनर्जी आहे. केमिकल एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली बघा. फटाका म्हणजे काय आहे, क्रॅकर्स. केमिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट अँड साऊंड. हीट, साऊंड अँड लाईट. बघा, फटाके ज्यावेळी फोडतात त्यावेळी काय होतं, प्रकाश पण दिसतो, म्हणजे लाईट आली. त्यानंतर तो फटाका फोडल्यानंतर तुम्हाला उष्णता पण जाणवते. ते जे कागदाचे कपटे पडलेले असतात किंवा जे सुतळ पडलेले असते त्याच्यामध्ये काय असते, उष्णता, हीट प्रोड्यूस झाले. अँड साऊंड, कानाला पण काय होतं, व्हायब्रेशन्स. म्हणजे 3 प्रकारामध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी. अशी बरीच उदाहरणं सांगता येतात. मॅग्नेटचं उदाहरण दिले बघा. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा, आयर्न म्हणजे लोखंड. युझिंग अ मॅग्नेट. तुम्ही हा खेळ बऱ्याच वेळा खेळलेला आहे बघा, की मॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणकोणते आहेत, कोबाल्ट, निकेल आणि आयर्न. हे आपण काय करू शकतो, कचऱ्यातून, गार्बेजमधून वेगळे करू शकतो. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडोज पॅन बिकॉज ऑफ अ लाऊड नॉईस. लाऊड नॉईस, मोठ्याने आवाज झाला तर काय होतात, खिडक्यांची तावदाने फुटतात. हे एक उदाहरण सांगता येतं. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारामध्ये कसं रूपांतर होतं याचीही उदाहरणं आहेत. मीन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टाईप टू अनदर. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. रिव्हर्सिबल ॲरो दाखवलेले आहेत. म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात आणि त्याच प्रकारातून पुन्हा मूळच्या प्रकारात रूपांतर करता येतं. आणखीन एक उदाहरण बघू. आता एक बॅटरीचं दिलेलं आहे बघा. केमिकल एनर्जी, प्रायमरी सेल, सेकंडरी सेल. बघा, कन्व्हर्जन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी असं दिलेलं आहे. म्हणजे ते काय सांगता येईल. आता वाईल आपणाला माहिती आहे बॅटरी आपण चार्जिंगला लावतो. वाईल चार्जिंग या बॅटरी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी अँड दिस स्टोअर्ड केमिकल एनर्जी इज इन द बॅटरी. बॅटरीमध्ये काय असतं, केमिकलच असतं, त्याच्यामध्ये ती स्टोअर केली जाते. अँड वेन द बॅटरी इज कनेक्टेड इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट, द केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे पुन्हा त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतो बघा, तो तेच करतो की केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर केलेली एनर्जी ज्यावेळी लाईट जाते, म्हणजे बाहेरचा फ्लो बंद होतो, त्यावेळी घरामध्ये बॅटरीतून जो पाठवला जातो तो केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड करंट फ्लोज इन द सर्किट. देन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याच्यापासून आपल्याला जो नियम तयार होतो तो दिलेला आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. Thus the total amount of energy in the universe remain constant. हा लॉ महत्त्वाचा आहे, लिहून ठेवा. ऊर्जा अक्षयतेचा नियम. अक्षय म्हणजे जो क्षय पावत नाही, नाश होत नाही, त्याला अक्षय म्हणते. म्हणजे नस नाही, क्षय होत नाही असा. म्हणजे ऊर्जा नष्ट होत नाही, ऊर्जा निर्माणी करता येत नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, क्रिएट म्हणजे तयार करणे, निर्माण करता येत नाही. नॉर डिस्ट्रॉयड, डिस्ट्रॉयड म्हणजे नष्ट करता येत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. तिचं फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. आपण बरीच उदाहरणं बघितली. Thus the total amount of energy in the universe remain constant. विश्वातील एकूण ऊर्जा ही कशी असते, सदैव अक्षय राहते, रिमेन्स कॉन्स्टंट. सो अनदर एक्झाम्पल अँड एक्सपेरिमेंट फॉर यू. हा घरी तुम्ही सहज हा प्रयोग करू शकता, कारण मी नेहमी हा वर्गात शिकवताना दाखवतो. आपल्याला माहिती आहे, सोपा आहे प्रयोग. Make two pendulums
ऑफ द सेम लेंथ विथ द हेल्प ऑफ थ्रेड अँड 2 नट्स. 2 नट घ्या. नट बोल्ट तुम्हाला माहिती आहेत, त्यातला नट घ्या आणि तो 2 समान उंचीचे दोलकी म्हणजे दोरा घ्या 2 समान उंचीचा आणि एका तो लांबड्या मोठ्या दोऱ्याला जोडा. बघा दाखवलेला आहे आपणाला. हा घरी करून बघू शकता तुम्ही प्रयोग. याच्यासाठी काही जास्त साहित्य आपल्याला लागत नाही, हे घरी आपल्या उपलब्ध आहे म्हणून सांगितलं. आणि धोका पण काय नाही आहे याच्यामध्ये. टाय अनदर थ्रेड इन द हॉरिझॉन्टल पोझिशन. आणि क्षितिज समांतर एक मोठा दोरा बांधा. Tie the 2 pendulums to this horizontal thread in such a way that they will not hit each other. फक्त एक काळजी घ्यायची, दोन्ही नट एकमेकांना धडकणार नाहीत, कोलाईड होणार नाहीत किंवा एकमेकाजवळ येऊन आदळणार नाहीत, एवढी दक्षता घ्यायची. व्हेन स्विंगिंग, ज्यावेळी आपण त्याला आंदोलनं देणार आहोत त्यावेळी. नाव स्विंग वन ऑफ द पेंडुलम अँड ऑब्झर्व व्हॉट डू यू सी. एक कॉन्स्टंट ठेवा, स्थिर ठेवा आणि दुसरा जो नट आहे त्याला काय करा, दोलनं द्या, ऑसोलेशन्स. सो यू विल सी दॅट as the speed of oscillation of the pendulum slowly decreases, the second pendulum, which was initially stationary, begins to swing. बघा आता प्रयोग नीट तो ऑब्झर्व करा. ज्यावेळी फर्स्ट जो पहिला जो नट आहे तो काय होणार आहे, ज्यावेळी आपण ऑसिलेशन्स दिले, त्याला आंदोलित केलं, त्यावेळी तो स्लोली डिक्रीज, त्याचे ऑसिलेशन्स डिक्रीज होतात, हळूहळू कमी कमी होत जातात. पण ज्यावेळी तो पहिला स्थिर व्हायला लागतो त्याचवेळी दुसरा जो नट आहे तो ऑसिलेट व्हायला लागतो, असं का होतं मग? बघा, विचार करा. कारण बिकॉज वन पेंडुलम ट्रान्सफर्स इट्स एनर्जी टू द अदर. एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकाला मिळत राहते. लक्षात आलं? हे उदाहरण तुम्ही बघू शकता, कपल ऑसिलेटर्स, संयुक्त दोलक याच्यामध्ये. देन फ्री फॉल, मुक्त पतन. मुक्त पतन याच्यामध्ये एक साधा प्रयोग आहे, अतिशय सोपा प्रयोग आहे बघा. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. You know, earth exerts around its objects, attract towards it. पृथ्वी सभोवतालच्या वस्तूंना आपल्या केंद्राकडे खेचते, स्वतःकडे म्हणजेच केंद्राकडे खेचले जातात. एक्झर्ट्स force on it, and this force is called gravitational force. An object falling slowly under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. आणि वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर पृथ्वीकडे येत असेल, फक्त गुरुत्वाकर्षण बल, ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळेच जर येत असेल तर त्या वस्तूला काय म्हणतात, फ्री फॉलिंग, मुक्त पतन. त्या वस्तूचं मुक्त पतन झालं असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इन गिवन एक्झाम्पल, फ्री फॉल ऑकर ॲट 3 स्टेजेस. 3 टप्प्यावर आपणाला फ्री फॉल दाखवलेला आहे बघा. लेट अस लुक ॲट द कायनेटिक अँड पोटेन्शियल energize of an object of mass m falling freely from height h when the object is at different heights. 3 त्याचे पॉईंट दिलेले आहेत. 3 ठिकाणावरून त्याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे, स्थितिज ऊर्जा, ती कॅल्क्युलेट केलेली आहे बघा. ॲट पॉईंट ए,
at point B and at point C. बघा त्याचे डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन A point and B point is x and distance between point B and C is h minus x and distance AC is h. So first at point A initial velocity 0. Initial velocity is 0. V means velocity and at point A च्या ठिकाणी velocity किती असणार आहे. A पासून आपण काय केलेलं आहे, एक दगड आकाशात फेकलेला आहे. A पॉईंटपर्यंत गेला आणि तिथून तो पुन्हा खाली येणार आहे. म्हणजे A पॉईंटला काय असणार आहे, ॲट अ सर्टन पॉईंट velocity is 0. So initial velocity is 0. U is equal to 0. So kinetic energy is equal to 1/2 into mv square. V means U 0. So kinetic energy is equal to 0. कायनेटिक एनर्जी जर 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, mgh येणार आहे. सो टोटल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. If kinetic energy is 0 and potential energy is mgh, means total energy is equal to mgh, telling first equation at point A. But at point B means velocity B, when it reaches point B having fallen through a distance x, initial velocity 0, displacement x and acceleration means change in velocity is g. So Newton's equation b square is equal to u square plus twice as. U is equal to 0 means vb square is equal to 2gx. S displacement means x. So kinetic energy is equal to half mb square and vb means half mvb square. Vb means 2gx. So 2 cancel. So kinetic energy is equal to mgx. mgx. So height of the object when at B is equal to h minus x. So potential energy is equal to mg in bracket h minus x. So potential energy is equal to mgh minus mgx. So total energy is equal to mgh. इथे पण टोटल एनर्जी किती येणार आहे ॲट पॉईंट बी, mgh. And on the ground, when this stone or wall reaches the ground, means near point C, let the velocity of the object be vc when it reaches the ground near point C. U is equal to 0. S total height h. A is equal to g on the ground means gravity, acceleration due to gravity. V square is equal to u square plus twice as. Vc square is equal to u, initial velocity 0, twice gh. So kinetic energy is equal to half mvc square means 1/2 m in bracket twice gh. So kinetic energy is equal to mgh. And if potential energy is equal to mgh is equal to 0, means total energy is equal to kinetic energy plus P, means total energy is equal to mgh because P is equal to 0. So in equation 1, 2 and 3 total energy is equal to mgh. कोणत्याही बिंदूपाशी गेलात A, B व C तर एकूण ऊर्जा ही स्थिरच असते, हे याच्यावरून समजतं. लक्षात आलं. देन एक्झरसाइज फॉर यू. इथं पण एक दाखवलेलं आहे बघा उदाहरण, आत्ता आपण बघितलं तेच. टोटल एनर्जी इज mgh. तिन्ही ठिकाणी आपल्याला mghच पाहायला मिळते, कारण तिच्यातले स्थितीज ऊर्जेचं गतीज ऊर्जेत रूपांतर होत जातं
एक ऊर्जा कमी होत जाते आणि दुसरी वाढत जाते आणि ती एकूण ऊर्जा ही कशी राहते, स्थिरच राहते. हे याच्यावरून समजतं. सो क्वेश्चन फॉर यू, स्टेट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. स्टेट द लॉ ऑफ conservation of energy. Second question, explain with any three examples. Explain with any three examples how various forms of energy are interchangeable. 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 3 उदाहरणं द्या. आपण भरपूर उदाहरणं बघितली, त्यातली कोणती 3 उदाहरणं लिहा. उद्याच्या तासाला आपण पॉवर, शक्ती याची माहिती घेणार आहे आणि उद्या आपलं हे प्रकरण संपेल. थँक्यू.